गटाचे नाव जाहीर करायचं माझ्यावर आदरणीय आमचे नेते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी पाटील साहेब यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे आणि मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं त्या गट नेत्यांची नावं जाहीर करत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी एकनाथ महादेव पाटील यांची पक्षाच्या वतीने गटनेतेपदी जाहीर करत आहे. पण दुसरी राधानगरी पंचायत समितीच्या गटनेतेपदी मोहन दिनकर पाटील यांची निवड करत आहे. गगनबावडा पंचायत समितीच्या गटनेतेपदी राजेश भगवान पाटील यांची निवड करत आहे. करवीर पंचायत समितीच्या गटनेतेपदी रवींद्र सरदार पाटील यांची मी निवड करत आहे. आणि या सर्व चौघांच्याही गटनेतेपदी निवड झाली. यांच्या सर्व चौघांचंही अभिनंदन करतो. आणि या कोल्हापूर जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचा गटनेता म्हणून माझी जी आदरणीय बंटी पाटील साहेबांनी निवड केलेली आहे, त्या निवडीसंदर्भात जर बोलायचं झालं तर ती निवड साहेबांनी जी केली आहे, जो माझ्यावर विश्वास टाकला आहे, तो विश्वास किंवा त्या विश्वासाला मी कुठंही तडा जाऊ देणार नाही. जुने अनुभवी सदस्य माझ्याबरोबर आहेत, त्यामुळं नवीन जे काही सदस्य आहेत त्यांना घेऊन एकत्रितपणे जाण्याचं काम आम्ही नक्कीच या जिल्हा परिषदेमध्ये जाऊ. आणि जिल्हा परिषदेमध्ये जे काय आमच्या ग्रामीण भागाच्या समस्या असतील, जे काय ग्रामीण भागाचे प्रश्न असतील, ते तडीपार नेऊ अशा पद्धतीने मी माझं गटनेता म्हणून कामकाज करेन. विरोधकांनी महायुती सरकारने सांगितले की केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे, तर आम्ही निधी देऊ शकतो, विरोधक निधी देऊ शकत नाही. तर सध्या तुम्ही विरोधकांनी तुम्ही सत्तेत नसल्यामुळे तुम्हाला निधीची कमतरता पडशी किंवा त्यासाठी तुम्हाला झगडावं लागलं, तर तुम्ही काय करू शकता? आपल्या ग्रामीण भागात ज्या काही समस्या आहेत आणि ज्या समस्या आमच्यासमोर आल्या की त्या ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव घेऊन आम्ही ते प्रथमतः आमच्या मार्गाने जिल्हा परिषदमध्ये आणेन. जर ते जिल्हा परिषद सदस्य जर अतिशय कार्यक्षम असले तर ग्रामीण भागात फिरून आपल्या काय समस्या आहेत ते प्रस्ताव आम्ही अग्रक्रमाने जिल्हा परिषदमध्ये नेईन. त्यामुळे आमचा जो काही अग्रक्रम लागेल त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडीमध्ये आवाज उठवू आणि आम्ही निधी खेचून आणू.